साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवलेले आहेत आणि 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवलेले आहेत। सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। बाबासाहेब पाटलांच्या कारखान्याने जवळपास 9 कोटी रुपये थकवलेत आणि पैसे थकवणाऱ्या कारखान्यांमध्ये सहकार मंत्र्यांच्या या कारखान्याचा सुद्धा समावेश होतोय। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांचे 9 कोटी रुपये थकवलेले असल्याची माहिती समोर येते। सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज हा बाबासाहेब पाटील यांचा कारखाना आहे आणि शेतकऱ्यांच्या एफआरपीचे 9 कोटी थकवलेले आहेत। खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याने पैसे थकवल्याने आता राजकीय वर्तुळात सुद्धा याची चर्चा सुरू आहे। साखर आयुक्तालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। तर 38 कारखान्यांनी एफआरपीचे अशा प्रकारे कोट्यवधी रुपये थकवलेले आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बातमी आणि कळीचा मुद्दा तो म्हणजे एफआरपीचे पैसे, आणि हे पैसे सुद्धा थकवले असल्याचं कळतं आहे। जवळपास 38 कारखान्यांनी एफआरपीचे 140 कोटी थकवलेत। विशेष म्हणजे सहकार मंत्र्यांच्या कारखान्याचा सुद्धा समावेश आहे। काय तपशील आहेत? अनुपमा, गत वर्षीच्या गळीत हंगामाची ही एफआरपीची रक्कम ही जवळपास अद्याप 38 कारखान्यांनी दिलेली नाही आणि ही एफआरपीचे जवळपास 140 कोटी रुपये हे थकवले गेलेले आहेत। आणि आश्चर्याची बाब म्हणजे पैसे थकवणाऱ्या या एफआरपी थकवणाऱ्या या कारखान्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा देखील कारखाना आहे आणि बाबासाहेब पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्याने जवळपास 9 कोटी रुपये थकवले असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। सिद्धी शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज असं त्यांच्या कारखान्याचं नाव आहे आणि या कारखान्यानं शेतकऱ्यांचे 9 कोटी रुपये एफआरपीचे दिले गेलेले नाहीत। त्यामुळे खुद्द सहकार मंत्र्यांच्या कारखान्याने पैसे थकवल्याने हा मुद्दा देखील विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये गाजू शकतो। कारण जर सहकार मंत्री जर शेतकऱ्यांचे पैसे देत नसतील तर इतर साखर कारखाने कसे काय पैसे देणार एफआरपीचे, असा मुद्दा देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। निश्चितच त्यामुळे कशा प्रकारे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा पुढे जातो आणि सहकार मंत्र्यांचं विशेष म्हणजे काय उत्तर असेल याकडे आपलं लक्ष असेल। धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।